त्याच्या मागे राहून किती मेहनत घेते मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे. आपले वाशिगावचे नितेश दादा, नितेश म्हात्रे. तर आज एवढं भारी वाटलं ना का आमच्या शोला आकाश दादा आलेला आहे आणि नेहमी आम्ही ब्लॉग बघत होतो त्यांचे मिनी ब्लॉग खूप भारी होते आणि आज सगळ्यांची मेहनत आणि पायल ताई सध्या लंडन मधून तीही मला वाटतोय. खरं तर या कार्यक्रमासाठी तिला त्या नृत्य आविष्कार आणि या कलेसाठी असणारी ओढ तिला तिथून घेऊन आली. आकाश दादा पण आमचा एक समाजासाठी एक लाभलेला हिरा आहे. आकाश दादाच्या प्रत्येक व्हिडिओ समाजासाठी प्रेरणादायक असतात. धन्यवाद धन्यवाद. आमची एंट्री आहे. चला 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 गाई गाई हो असं आपल्याकडे पण झाला पाहिजे ना. कारण आपले आगरी कोली समाज म्हणजे आपले नवी मुंबईवाले जे काम करतात एक नंबर. नितेश भाऊचा पण आपण धन्यवाद. कधी आपले एक संस्कृती टिकवतात. हा तसंच काय वाटतं आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण झाला पाहिजे का नाही? हा कल्याण डोंबिवलीमध्ये पण झाला पाहिजे. खरंच या गोष्टीबद्दल तुम्ही देखील पुढाकार घ्या. असं काय तर सर्व आपण एकत्र आहे. आपल्या सगळ्या कल्याण डोंबिवलीच्या पब्लिकने सुद्धा कार्यक्रमाला नक्की सपोर्ट करतील. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलाय. आपली पारंपरिक संस्कृती आपल्या आगरी कोल्यांची. मी चाललोय वाशीला, विष्णुदास भवन नाट्यगृहाला. तर तिकडे आज शो आहे आपल्या आगरी कोल्यांची, जे आपल्या आगरी कोल्यांची संस्कृती जपत असताना नवी मुंबईवाले. तर तसंच नितेश म्हात्रे वाशीगावचे त्यांनी केलेलं आयोजन. चांगली खूप मेहनत अशी ते घेतात आणि आपल्या आगरी कलाकारांना पुढे न्यायचं काम ते नक्कीच करत असतात. तर चला जाऊया शेवटपर्यंत. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. काहीच आता आम्ही निघालेलो आहे जायला. बरेच दिवसात भाई आज मोहित शेटची एंट्री झाली. हिमांशू म्हात्रे, तसं देवांश. टाइमपास म्हणजे कुठे पण जायचं असला नाही, सगळ्यांना लेट याच काम असतं. हा छोटा करला येतले. मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलेलो आहे विष्णुदास भवन मध्ये, नाट्यगृह मध्ये. पाहू शकता आतमध्ये चाललोय आपण आणि खूप असा आपल्या आगरी कलाकार सर्व आज तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहेत. शेवटपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघत राहा. डान्स देखील बघायला भेटणार आहेत तुम्हाला. किती वाले? 500 वाले आणि 500 वाले, 300 वाले आणि आता आपण 200 वाला तिकीट घेतलं. आता जाऊ आपण. बघू एकदा ऋषी चेहऱ्यावर खुशी. तुम्हाला नाश्त्याची आणि तसेच सर्व गोष्टीची सोय असणार आहे. तुम्ही ब्रेक टाइम मध्ये इथे येऊ शकता तुम्ही. संसार या गोष्टीची विचार न करताना माझा मागवा दर्यात मासेमारीसाठी जातोय. आज कोकण किनारपट्टीत एक तरी आत्महत्या आपल्या समाजातील एकाही कोली अगदी बांधवांना केली का? लागला. आम्ही 8:30ला निघून अर्ध्या तासात इथं पोहोचलो. हा का गीताचं सुद्धा एक सुंदर गायन लहान असताना जे केलंय ते अनिमेश ठाकूर. आणि सध्या सर्वांना अगदी त्या ट्रेंडिंग मध्ये असणारं गीत कोणतं? बाया भुकेल्या. अनिमेश ठाकूरसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. त्याच्या बाजूला असणारी खुशी ही साधी सुधी आपल्या आगरी कोल्यांची खुशी नाही मंडळी. सध्या लंडन मधून तीही मला वाटतोय. खरं तर या कार्यक्रमासाठी तिला त्या नृत्य आविष्कार आणि या कलेसाठी असणारी ओढ तिला तिथून घेऊन आली. ही सुद्धा आपल्या समाजाची हवाई सुंदरी आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खुशी कोली दिवाले गावची आहे आणि आपल्या समाजाची एअर होस्टेस. खरं तर ही आहे हवाई सुंदरी आणि या हवाई सुंदरीनं
अगदी आपल्याला त्याच हवाई सफर मध्ये जर नृत्यातून घेऊन गेली असेल तर तिच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि भरत जाधव खरं तर आतापर्यंत किती अल्बम, ज्या अल्बमांचा उल्लेख करायचा झाला तर अगदी आपली वेळ त्याच्या अल्बम कडेच जाईल. त्याच्यासाठी चला आता आपल्या मितचा डान्स बघू. आपल्या मावशीचा पोरगा आपल्याला घ्यायला आले. तुझा कुठला डान्स आहे मित? कुठला डान्स आहे? अगे अगे बंशी चल 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 जा बरं. काय म्हणते, कशी आहेस? तर आता आपण आलोय. आहेत फॅमिली. आपले परमेश दादा तसेच दादा काय बोलता? अरे मजेत भाई. असं आपल्याकडे पण झाला पाहिजे ना. कारण आपले आगरी कोली समाज म्हणजे आपले नवी मुंबईवाले जे काम करतात एक नंबर. नितेश भाऊचा पण आपण धन्यवाद. कधी आपले एक संस्कृती टिकवतात. हा तसंच काय वाटतं आता आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण झाला पाहिजे का नाही? हा 100% कल्याण डोंबिवलीमध्ये पण झाला पाहिजे खरंच. या गोष्टीबद्दल तुम्ही देखील पुढाकार घ्या. असं काय तर सर्व आपण एकत्र आहे. आपल्या सगळ्या कल्याण डोंबिवलीच्या पब्लिकने सुद्धा कार्यक्रमाला नक्की नक्की सपोर्ट करतील. नक्की सपोर्ट करतील. धन्यवाद. करू आपण पण. बघू शकता आपल्याला प्रीत दादा भेटलाय. आणि प्रीत दादा बोलला तर आपल्या आगरी कोली समाजाचा एक मोठा उंगवता तारा आणि नेहमीच आपल्या आगरी कोल्यांचं एक नाव मोठा त्यांनी केलेलं आहे. आणि तसंच वर्षातनं एकदाच पण झकास काम असतो. तर आज दादाने मी पहिल्यांदा भरपूर 4-5 वर्ष अगोदर आपण भेटलेलो एक वेळेलाच आईच्या इथे. पण आज अशीच भेट झाली. आपल्याला भारी वाटला. भावेश मला अगोदरच बोलवता की आपण भेटू म्हणून. पण इथं आल्यानंतर खरंच छान वाटला. आज वर्षातनं एकदाच आपला येतो गाणी. पण सर्व एकदम कडक काम असतं. आता पुढच्या वर्षी देखील अपेक्षा नक्कीच. आणि पुढच्या वर्षी देखील आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा असेल नवीन गाण्याची. हा तुम्ही बघू शकता नितेश म्हात्रेची मेहनत. समझ रहे हो? आपल्या मावशीचा मुलगा त्यांचा पण आहे नेक्स्ट. पडद्याच्या मागचा हिरो म्हणजे पूर्ण बघू किती मेहनत घेतो तो. पूर्ण अरेंज करणारा नितेश म्हात्रे. आणि आपला सूरज दादा आपला भाऊ आई चेतन भाऊ पण आले. सपोर्ट करायला पाहिजे ना भाऊ. बेन कलाकारांच्या हातात नसतं. प्रत्येकानं नाचवणं गाणं या सगळ्या गोष्टी वरती आणणं प्रेक्षकांचं काम नक्कीच. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येईल. खूप धन्यवाद. अगर आपला भाऊ आहे. आता आपली वेळ झालेली आहे. चला 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 चला. गाववाले ब्लॉगर आपले भाऊ सूरज भोईर तसेच लोकेश भोईर भेटले. तो कधी आपल्याला खाडीत मासे मारला नेतच नाही. त्यांचा ब्लॉग बघूनच ठेवतो मी. पण आईसच जातो आम्ही. नाही सुट्टी असला का आमचं आईसच चालू असतं. तू केव्हा नेतं ते सांग मला. तुम्ही काय नेता? मी रेडीच आहे. नाही आईसच. हा चालेल. मला काय ना मला रोजचा कंटेक्ट पाहिजे. चल डन 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 गाईज. तुमच्यासोबत नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे मी. बघू शकता दादा मी काय सांगितलं माहिती ना आपल्याला त्या गोष्टी करायच्या ना.
बघू शकता आपला देसाई गावातला महेश दादा आज खरंच त्याने आपल्या आगरी कोल्यांची संस्कृती दाखवण्यासाठी आईला घेऊन आलेला आहे. तो मोठी गोष्ट आहे. रेडी 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 कंटिन्यू उद्या ना आपल्या गावात होम मिनिस्टर वाला नितेश म्हात्रे येणार आहे. नितेश म्हात्रे होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणी. होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा. अरे आताचे नितेश भाऊ नाही आतेश भाऊ आहे तो. आतेश भाऊ ओ मंडळी तुम्हाला सांगते नितेश म्हात्रेनीला 2 गाणी नाचायला काय दिली. सगळीकडे नितेश म्हात्रे तेच करते. आतेश भाऊ आहे का पावलट किती वरटता. आदेश भाऊची परतील. आदेश भाऊजी सांगू उद्या आपल्या गावात होम मिनिस्टर वाला आदेश भाऊजी येणार आहेत. ओके पण तरी पहिलाच गेम काय ठेवलाय सांगा. काय सगळ्यात भारी जो उखाणा घेईल ना त्यालाच खेळायला भेटेल. खेळ खेळूया पैठणीचा. औरच ना सगळ्यात भारी उखाणा आपणच घेऊ. चालेल सुनबाई पहिला मान तुझं. नाही पहिला मान तुमचा. अरे घरात सगळ्यात बारकी कोण आहे. मी. हा मग पहिला मान तुझा. नाही सगळ्यात आपल्या घरात मोठा कोण आहे. बाबा. तसं नाही हो झाडा बशी सारखा. आत्मासे मला माहीत बोलतात. हा ओ मंडळी तुम्ही सांगा ही झाडे मी बसून बोलेल ना. मी जास्त बोलू नको. समज दिसला वागते काले कुठे खपली नसतीस माझ्या पोराने केली म्हणून. कोकणात जाताना खूपच बसतात हादरे. सुजलरावांचं नाव घेऊन सांगते. सुजलराव हे 1 नंबरचे पादरे. काय उकाणा घ्यायचं सांगायचं ना घरातल्या गोष्टी. उकाणा आता तू घे काय घेऊ. हा चालेल. आजचीच गच्चीत झाड. आजचीच गच्चीत झाड. झाडाला फुलांचा पडलाय सडा. सचिन रावांचं नाव घेऊन सांगते माझ्या सासूच्या आईचा घोडा. बायांना जेवायला वार. अरे दादा बायांचं गाणी वाजव. काय पाहिजे बायांना मान. मोटर म्हणतो फिरावा मोटर. काय म्हणतात मान. आवाज नाही आला. मोठा देवीच्या मुलं आहे आणि जी आपली पब्लिक आहे आगरी कोल्हे म्हणजे यांचा एवढा सपोर्ट आहे आपल्या प्रोग्रामला. कुठला पण असू दे मध्ये महोत्सव असू दे का आपल्या हल्दी असू दे काही पण असू दे एवढा सपोर्ट एवढी मजा आपल्याला मजा पण करत नाही.
आणि कालपासून आम्ही आराम पण नाही केला. कालपासून आम्ही याच्यात तयारी आहोत आणि बस आज रिझल्ट आहे तुमच्यासोबत. खूप भरभरून प्रेम दिलं आपल्या समाजाच्या सर्व लोकांनी. सो माझ्यासोबत तुम्ही सुद्धा गायचं. ओके. आगरी समाजाला जे आपली परंपरा असतील, हल्दी समारंभ असतील किंवा आपले इतर जे आगरी एकविरा आईच्या जीवावरती आज भरपूर आपले आमदार, खासदार, नगरसेवक झाले, त्यांच्या नाव कुठेतरी मोठा करण्याचं काम नक्कीच आपले पडद्याचे मागचे हिरो असतात ते आपले सिंगर. थँक्यू. आणि आकाशदादा पण आमचा एक समाजासाठी एक लाभलेला हिरा आहे. आकाशदादाच्या प्रत्येक व्हिडिओ समाजासाठी प्रेरणादायक असतात. आणि नक्कीच आकाशदादाच्या ब्लॉग असो किंवा रील, इंस्टा काही असो, दादाचे खरंच व्हिडिओ छान असतात आणि समाजाला एक प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचेच असतात आणि प्रत्येकाला काहीतरी संदेश मिळेल या प्रकारचेच असतात. तर नक्की दादाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगेन का जेव्हा मी ब्लॉग काढत होतो नवीन, तेव्हा मला जो सपोर्ट होता तो मी एका ठिकाणी एका जागेचा सर्वे होता, त्या सर्वेला मी गेलो होतो. आपल्या आगरी कोल्ह्यांवरती संकट आल्यावरती मी कधी पण उभा राहतो. तर आपल्या असेच एका आगरी कोल्ह्यावरती संकट आला होता, तेव्हा मी आवर्जून असतो. दिबा पाटलांचा पंचन्या गावचा प्रश्न असून सुद्धा मी आज त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये येतो, तरी नक्कीच आगरी कोल्ह्यांचा कुठे वाईट प्रसंग असेल मी दादा तुला माहित असेल कुशल बद्रिकेला मी जेव्हा आपल्या एक्सप्रेस म्हणूनच मी बोललो की समाजासाठी दादा आपला एक पाऊल पुढे असतो. तर आम्ही पण आहे दादा, आकाशदादा तुझा पण आम्हाला. तसेच आपल्या आगरी समाजाचे राजूदादा पाटील, त्यांना निवडणूकमध्ये त्यांची पण मेहनत होती, पण मेन मेहनत होती ती परमेश दादाचा गाणी रात्री 2 वाजता परमेश दादाला उठून नेला होता घरातनं. ही गोष्ट मला माहिती आहे. त्याच्यानंतर भाऊ मितने देखील खूप छान असा डान्स केला. तेवढ्या मोठ्या माणसांमध्ये आज एवढे मोठे मोठे कलाकार होते, त्या मोठ्या मोठ्या कलाकारामध्ये त्यांनी देखील आपला डान्स तिथे समोर सर्वांच्या एवढ्या पब्लिक समोर त्यांनी डान्स केला, खूप आवडला. एवढे मोठी मोठी माणसं असताना देखील आज छोटा नक्कीच मी तू पुढे जा आणि आमची मान नक्कीच अशी उंच मम्मी पप्पांची देखील चल बाय. तर मित्रांनो, तुम्हाला देखील माहीत असेल का आपल्या आगरी कोळी समाजामध्ये जो स्त्रियांना मान दिला जातो, आज देशामध्ये स्त्रियांना जो पहिला नोकरी करायचा मान म्हणजे मच्छी विकणाऱ्या आपल्या आगरी कोळी बहिणी, तेव्हापासून सुरुवात झाली आहे. आणि आपल्या आगरी कोल्यामध्ये हुंडा घेत नाही ना. आपल्या आगरी कोलीमध्ये तुम्ही बघू शकताय, जो आपल्या आगरी कोल्याचं नाव म्हणजे देशात 7 समुद्र पार नेलं आहे. तसेच आपले पायल ताई आज मी तुमच्यासोबत आज पहिल्यांदा तुमची माझी भेट झाले. तसं परमेश दादा देखील आहेत. आज एवढी एनर्जी तुमच्याकडे कुठून येतं? सर्वप्रथम तर आपली जातच बोलून जातो आगरी कोली. आगरी बोलल्यानंतर ऑटोमॅटिक अशी एनर्जी येऊन जाते. आणि जेव्हा आम्ही आगरी कोली लुक करतो तेव्हा रिहर्सलला जेवढी आमची एनर्जी असते त्याच्यापेक्षा तिप्पट एनर्जी आम्हाला लुक केल्यानंतर एकविरा आई आणि मेन म्हणजे आमच्या डोक्यावर एकविराचा हात आहे. आज जो पण काही आपण आहे ते एकविरा आईच्या मुले आहे, हे तुम्हाला देखील पब्लिक माहीत असेल. आणि पाहिलं खरंच तुम्ही आज खूप मोठं नाव केलं आहे आपल्या समाजाचं असतील. आज बरेच बाहेरच्या अशा लोकांना देखील आज आपल्या आगरी समाजाने मोठं नेलं आगरी समाजाच्या गाण्यावरती. परमेश दादा, जे मी आहे ना ते सगळे आपल्या आगरी कोली सांगणारच आहे आणि आपली लोक एवढे सपोर्टिव्ह आहेत की काय सांगायलाच नको. मुलंच मी आहे आणि बाकी काय नाही बोला. बस ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमची एंट्री आहे. चला 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 गाई गाई नेक्स्ट टाइम आपण भेटू तेव्हा आरामात बोलू. हो चालेल. तुम्ही बघू शकताय किती क्यूट असा बेबी गण आहे. ताई, तुम्ही एवढ्या लहान मुलीला आपल्या आगरी कोली संस्कृतीची आतापासूनच आवड लावता, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. हिला पण नक्की तुम्ही अकॅडमीमध्ये टाकाल. हा का? कुठले राहायला तुम्ही? ठाण्याला. ओके.
तुम्ही आपली पूर्ण व्हिडिओ बघितलीच असेल आणि जो या गोष्टीच्या मागे जो पडद्याच्या मागे राहून किती मेहनत घेते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे. आपले वाशियाचे नितेश म्हात्रे. तर आज एवढं भारी वाटलं ना का आमच्या शोला आकाश दादा आलेला आहे आणि नेहमी आम्ही ब्लॉग बघत होतो त्यांचे मिनी ब्लॉग खूप भारी होते आणि आज सगळ्यांची मेहनत आणि पायल ताई पण बोललो आता मगाशी चर्चा केली त्यांच्याशी पण एवढी एनर्जी कुठनं डेव्हलप होतं काय होतं. आज तुमची मुलगी देखील चांगला परफॉर्मन्स करतं कुठे ते पण मी बघितली आणि तसंच माझा भाऊ देखील आहे मावशीचा मुलगा त्याचा देखील डान्स बघितला आणि हिचा देखील बघितला. दादा मित्र माझ्या मित्राची मुलगी आता मला माहिती पडलं तुझा खूप डान्स एवढ्या मोठ्यामध्ये डान्स करायचा एवढी एनर्जी नक्कीच आपल्या एकविरा आईचा हात पाठीशी असल्यावर सगळ्या गोष्टी होतील. तर आमची देखील इच्छा आहे आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ मध्ये सावित्रीबाई फुलेमध्ये त्याच्यासाठी आमचा मोठा सहभाग असेल तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी. हा नक्की नक्की नक्की. मग काय बोलतात कसे आहेत. आता मी मगाशी चर्चा केली नितेशदाशी देखील केली परमेशदाशी केली का आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये हा शो नक्कीच झाला पाहिजे. तुमच्या ह्याच्यात तर झाला तर आणखीन उत्तम आहे होईल ना आपल्या ह्याच्यामध्ये. चालेल मी आता मगाशी यांची चर्चा केली आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण बोला असा शो झाला पाहिजे व्हायला पाहिजे का नको आपला सपोर्ट असेल ना. हा दादा दिव्यावर ना आलता खास करून तर आपली ताई भेटली आणि हा का भाऊंचा भाऊ आहे मी आणि भाऊ माझे भाऊ भाचा आपला ताई भेटली आपल्याला चला लवकरचा फोटो ना आपल्या भाचे आहेत ते बोलतात मामा घरी जावा. इकडे एक भाची आपली आणि इकडे एक जावई आहेत आपले जावई हा ना पायल पाटील सेकंड. आता फायनली शो संपलाय आणि आता आम्ही निघतोय. आता 12:30 वाजले आणि शो तुम्ही बघितला फुल हाऊसफुल शो होता. नितेश म्हात्रे थँक्यू वाशीगाववाला. आज तुम्ही दादा ज्या गोष्टी केल्यात ना खूप अभिमानाच्या गोष्टी आहेत का आपल्या आगरी कलाकारांना मोठं न्यायचं काम आहे ना नक्की तुमच्यासारख्या एका ज्या पडद्याचे मागचे हिरो आहेत त्यांच्यामुळे या गोष्टी होत असतात ना. धन्यवाद दादा. आमची देखील एक इच्छा आहे का आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये नक्कीच तुम्ही सर्व कलाकार आपल्या आगरी कोळी कलाकार हे सर्व आपले एकत्रच आहेत तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये नक्कीच हा शो करावा अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या स्थानिकांची देखील इच्छा आहे. ते लोक तिथे आले होते भरपूर जणांची मी मुलाखत घेतली ते लोक देखील बोलले की आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये हा शो झालाच पाहिजे. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला देखील बघायला भेटणार आहे. तर कसा होता आपला आजचा ब्लॉग. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. चला गाईज बाय बाय.